वळूया पुढच्या बातमीकडे। सांगलीवरून काँग्रेसचे स्थानिक नेते नाराज असल्याची चर्चा रंगलेली आहे। काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम नॉट रिचेबल आहेत। सांगलीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडेच राहणार असल्याची महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेमध्ये घोषणा झाली आहे। दरम्यान विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे दोन्ही नेते सांगलीची जागा काँग्रेसने लढावी यासाठी आग्रही होते आणि या संदर्भात त्यांनी दिल्लीमध्ये हायकमांडची भेट सुद्धा घेतली होती। मात्र सांगलीची जागा ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं आता स्पष्ट झालेलं आहे आणि त्यानंतर आता हे दोन्ही नेते नॉट रिचेबल आहेत। दरम्यान विशाल पाटील यांच्या घरासमोर आमचे प्रतिनिधी विजय पाटील आहेत। थेट जाऊयात त्यांच्याकडे, घेऊयात अधिकचे अपडेट्स। महाविकास आघाडीतर्फे शिवसेनेला सांगलीची जागा गेल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरलेली आहे। आपण पाहू शकता की या ठिकाणी विशाल पाटील यांचं हे घर आहे आणि या ठिकाणी सुद्धा शुकशुकाट या ठिकाणी पाहावयास मिळत आहे। तसेच काँग्रेस कमिटी, काँग्रेसचे जे कार्यालय आहे त्या ठिकाणी शुकशुकाट पाहायला मिळत आहे। शिवसेनेला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर जे काँग्रेसचे नेते आहेत विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे देखील नॉट रिचेबल झालेले आहेत। एकंदरीतच सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून मानला जातो, त्यामुळे सांगलीची जागा ही काँग्रेसलाच मिळावी यासाठी अनेक वेळा प्रयत्न या ठिकाणी काँग्रेसतर्फे करण्यात आले। शेवटच्या क्षणापर्यंत हे प्रयत्न सुरू होते, मात्र उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे काँग्रेसमध्ये खदगद सुरू झाली। विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे काँग्रेसला तिकीट मिळावे यासाठी मागणी करत होती, मात्र अखेर आज एनडीएच्या बैठकीमध्ये काँग्रेसला या ठिकाणी तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे नेते सर्व नॉट रिचेबल झालेले आहेत। मात्र विशाल पाटील नेमका काय निर्णय घेणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि आताची एक ब्रेकिंग न्यूज। आता लढाई जनतेच्या कोर्टात विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल झालेली आहे। आता लढाई जनतेच्या कोर्टात अशी पोस्ट दिसते। सांगली लोकसभेसाठी चुरस वाढलेली आहे। विशाल पाटील यांचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। चंद्रहार पाटील यांना उमेदवारी कायम आहे। ठाकरे गटाकडून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती आणि आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली, त्यामध्ये सुद्धा सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडेच राहणार असल्याचं स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे चंद्रहार पाटील यांची उमेदवारी कायम आहे। आणि या सर्वच्या पार्श्वभूमीवर आता विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल झालेली आहे। त्यामुळे आता विशाल पाटील अपक्ष लढणार का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। आता लढाई ही जनतेच्या कोर्टात अशी पोस्ट व्हायरल झाली आहे। हाईकमांड के आदेश का पालन सब कार्यकर्ता करेंगे। देश की संवैधानिक व्यवस्था और लोकशाही को बचाने के लिए कांग्रेस के हमारे हाईकमांड ने उसमें निर्णय लिया है और कार्यकर्ता भी उस बात को एक्सेप्ट प्रतिक्रिया दिलेली आहे। हायकमांड यांचे आदेश सर्वजण पाळतील असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि आता लढाई ही जनतेच्या कोर्टात विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल झालेली आहे। आता लढाई जनतेच्या कोर्टात असे या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे। त्यामुळे आता विशाल पाटील हे अपक्ष लढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सांगलीचा तिढा सुटल्याचं आपल्याला समोर आलं होतं, कारण आज महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद झाली आणि त्यामध्ये सांगलीची जागा ही ठाकरे गटाकडे गेलेली आहे। मात्र यानंतर आता विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल झालेली आहे। विशाल पाटील हे सांगलीच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते, विश्वजित कदम त्यांच्यासाठी आग्रही होते आणि यासाठी त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन हायकमांड सोबत सुद्धा बैठका घेतल्या होत्या आणि सांगलीची जागा काँग्रेसला मिळावी असा आग्रह त्यांनी धरला होता। मात्र सांगलीची जागा ठाकरे गटाकडे गेल्यामुळे आता विशाल पाटील यांच्या समर्थनार्थ पोस्ट व्हायरल झालेली आहे। आता लढाई जनतेच्या कोर्टात असे या पोस्टमध्ये म्हटलंय। तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय पाटील यांच्याकडून। विजय, कसा अर्थ काढायचा या पोस्टचा? नक्कीच काँग्रेस सांगलीची जागा ही काँग्रेसला मिळावी यासाठी काँग्रेसचे नेते विशाल पाटील आणि विश्वजित कदम हे अखेरपर्यंत लढत होते। मात्र आज महाविकास आघाडीची बैठक झाली आणि त्यामध्ये शिवसेनेलाच ही जागा या ठिकाणी गेलेली आहे। त्यामुळे एकीकडे काँग्रेसमध्ये नाराजी पसरलेली आहे। त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आता जनतेच्या कोर्टात फैसला होईल आणि आम्ही अपक्षच लढू असा इशारा या ठिकाणी दिलेला आहे। मात्र विशाल पाटील काय भूमिका घेणार हेही महत्त्वाचं ठरणार आहे। तर नुकताच जे जिल्ह्यातील जे नेते आहेत ते उद्या या बाबतीत बैठक सुद्धा घेणार आहेत। अगदी निश्चित, धन्यवाद आपण दिलेल्या या माहितीसाठी।